नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाट्रान्सकोमध्ये जे आपलं फायनान्स आणि अकाउंट्स केडर आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क या परीक्षेसाठी जी न्यू बॅच आहे, त्या न्यू बॅचच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं अपडेट आहे. या बॅचच्या माध्यमातून आपली 150 गुणांसाठीची जी तयारी आहे ती पूर्णतः होणार आहे. तर या बॅचच्या अपडेट संदर्भात तुम्हाला ही माहिती या ठिकाणी द्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनान्स आणि अकाउंट्स केडरमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क इत्यादी पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे. आणि त्याच्यासाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला दिलेला आहे. जसं की वित्त व लेखापरीक्षण विषयाचे ज्ञान अर्थात प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 110 गुणांसाठी. सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूडमध्ये 3 महत्त्वाचे उपघटक आहे: रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. तर यामध्ये आपण बघू शकता 40 प्रश्न 20 प्रश्न 20 प्रश्न अशा पद्धतीने याचं वेटेज आहे. एकूण गुण जर बघितलं आपण तर प्रोफेशनल नॉलेज 110 मार्कांसाठी आहे, रिझनिंग हे 20 मार्कांसाठी आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 10 मार्कांसाठी आहे आणि मराठी ग्रामर 10 मार्कांसाठी आहे. अशा पद्धतीनं 130 प्रश्न जे असणार आहेत ते आपल्याला 150 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे आणि याच्यासाठी 120 मिनिटं इतका कालावधी आहे. तर हे जे काही परीक्षेचं जे स्ट्रक्चर आहे, तर हे फायनान्स आणि अकाउंट्स या केडरमध्ये ज्या वेगवेगळ्या पदं त्या ठिकाणी आलेली आहे त्या सगळ्यांसाठी कॉमन आहे. आणि अर्थातच अभ्यासक्रमसुद्धा कॉमन आहे, परंतु थोडीशी जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती नक्कीच मात्र त्या ठिकाणी व्हॅरी होऊ शकते. तर मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेज या घटकामध्ये आपल्याला नेमका कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, प्रोफेशनल नॉलेजमध्ये साधारणतः आपण जे काही ग्रॅज्युएशनला अभ्यासलेले विषय आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजेच MCOMला जे काही विषय आपण त्या ठिकाणी अभ्यासत आहोत किंवा अभ्यासलेले आहेत, तर असेच विषय आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. जसं की पहिला महत्त्वाचा विषय असणार आहे आपला फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला बेसिक अकाउंटिंगसुद्धा करायचं आहे. अर्थातच बेसिकपासूनच याची सुरुवात होणार आहे. तर बेसिक अकाउंटिंग म्हणजेच त्या ठिकाणी अकाउंटिंगच्या टर्मिनॉलॉजी असतील, अकाउंटिंगच्या ब्रँचेस असतील, लेजर असेल, ट्रायल बॅलन्स असेल, फायनल अकाउंट असेल, ठीक आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असेल, डिप्रिसिएशन आहे, NPOचं त्या ठिकाणी अकाउंटिंग आहे. तर अशा पद्धतीनं हे बेसिक आहे. याच्यासोबतच जे काही थोडंसं ग्रॅज्युएशन लेवलचं आहे, तर त्या ग्रॅज्युएशन लेवलचे जसं की अकाउंटिंग स्टँडर्ड हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, तर तो सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. काही अमॅलगमेशनच्या कन्सेप्ट आहे, होल्डिंग कंपनी याच्या संदर्भात कन्सेप्ट आहे, लिक्विडेशन ऑफ कंपनीच्या संदर्भात आहे. तर हे आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये अभ्यासायचं आहे. तसेच मित्रांनो, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. तर हे फायनान्शियल मॅनेजमेंटसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. याची काठिण्य पातळी जर आपण बघितलं तर PG लेवलची त्या ठिकाणी असू शकते. साधारणतः MCOMमध्ये विद्यार्थी फायनान्शियल मॅनेजमेंट हा विषय त्या ठिकाणी शिकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, इन्कम टॅक्स आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. साधारणतः TY BCOMमध्ये आपण हे इन्कम टॅक्स त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर हा सुद्धा महत्त्वाचा घटक अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. GST ॲक्ट आहे मित्रांनो 2017चा. केवळ GSTच्या बरोबरच्या कन्सेप्ट अभ्यासून आपल्याला चालणार नाही आहे, तर GSTच्या ॲक्टमध्ये नेमक्या काय प्रोव्हिजन आहे त्यासुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ऑडिटिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर लेखापरीक्षण असं या परीक्षेचं नाव आहे, त्याच्यामुळे ऑडिटिंग महत्त्वाचं असणार आहे आपल्याला. ऑडिटिंगसुद्धा आपण TY BCOMमध्ये त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. याच्यानंतर मित्रांनो, बिझनेस लॉज आहे. बिझनेस लॉमध्ये काही स्पेसिफिक लॉ आपल्याला करायचे आहेत, बाकी सगळे नाही केले तरी चालतील, परंतु ॲटलिस्ट कंपनी ॲक्ट करा 2013चा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट करा त्या ठिकाणी, त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर हे 3 कायदे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फोकस करायचे आहे. व्यवस्थित या तिन्ही कायद्यांचा इन डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, बँकिंग आणि फायनान्स हा एक ॲडिशनल सब्जेक्ट, एक अंदाज आहे की
काही गोष्टी किंवा काही प्रश्न हे बँकिंग आणि फायनान्सवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. कारण फायनान्स आणि अकाउंट्स हे आपलं कॅडर आहे. सो त्याच्यामुळे बँकिंगच्या संदर्भात काही समजा बँकिंग रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, याच्यासोबतच जे काही फायनान्स आहे किंवा बिझनेस फायनान्सचा काही पार्ट म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. सोर्सेस ऑफ फायनान्स, कशा पद्धतीनं फायनान्सचे वेगवेगळे सोर्स आहेत, त्याचे काय महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, RBI असेल, मॉनिटरी पॉलिसी आहे, फिस्कल पॉलिसी आहे, ठीक आहे, शेअर मार्केट्स आहे, मनी मार्केट आहे, कॅपिटल मार्केट आहे. तर याच्या संदर्भात त्या गोष्टी मूलभूत ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याविषयी आपण अवेअर असलं पाहिजे. त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन हा सब्जेक्टसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात ICT. ओके, तर अकाउंटिंग ओरिएंटेड जे काही इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण बघितलं मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला तब्बल 10 विषयांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येत असेल की या प्रोफेशनल नॉलेजचा आवाका हा त्या ठिकाणी प्रचंड आहे म्हणजे. आणि वेटेजसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 110 मार्कांचं वेटेज आहे. ओके, तर एवढे सगळे विषय आहे, त्याच्यामुळे त्याचं वेटेज किती आहे, 110 मार्क आहेत. अर्थात 110 मार्क जरी असलं तरी त्याच्यावर प्रश्न किती येणार आहेत, फक्त 50च प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, 50 प्रश्न 110 मार्कांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहेत. तर ह्या संदर्भात आपल्याला एक आयडिया आली असेल की कोणकोणते विषय आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. याच्या संदर्भात अजून सविस्तर कोणकोणते उपघटक त्याच्यात अभ्यासायचे आहे त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला आपल्या ऑनलाईन बॅचच्या संदर्भात जी की ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे त्या संदर्भात अपडेट देण्यासाठीच आहे. तर बघा, महाट्रान्सको लोअर डिव्हिजनल क्लर्क या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. याच्यासोबतच अकाउंट्स केडरमधल्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा ही बॅच त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, जसं की डेप्युटी मॅनेजर असेल, मॅनेजर असेल, यासाठी. तर काठिण्य पातळी थोडीशी त्याची हाय असेल, त्याच्यामुळे जे काही महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड लेक्चर्स असतील काही स्पेसिफिक, ते आपण याच बॅचमध्ये त्या ठिकाणी अपडेट करणार आहोत. तर ही ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल स्वरूपाची बॅच आहे प्रोफेशनल नॉलेजची, ज्याच्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर आहे. प्रत्येक व्हिडिओ साधारणतः 30 ते 40 मिनिटांचा आहे. आणि बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलची आपण तयारी करून घेतो. त्याच्यामध्ये काही थेरॉटिकल कन्सेप्ट आपल्याला महत्त्वाचे आहेत, यासोबतच काही जे काही सम्स आहेत किंवा कॅल्क्युलेशन बेस काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अर्थात कॅल्क्युलेशन बेस प्रॉब्लेम हे अतिशय कमी असतात. म्हणजे 50 प्रश्न तुम्हाला विचारले तर हार्डली 4 ते 5 प्रश्न त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन बेस असू शकतात किंवा सम्स असू शकतात. त्याच्यातही महत्त्वाचं कॉस्टिंग आहे, बेसिक अकाउंटिंग आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. या 3 विषयावरच ते त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो, PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे या बॅचमध्ये. टॉपिक वाईज नोट्स अवेलेबल आहे, त्या तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स करू शकता. जे काही PYQs झालेले आहे, जसं की नगर परिषदे आहे, महावितरणचे मेमरी बेस त्या ठिकाणी क्वेश्चन्स आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देश पातळीवर ज्या काही परीक्षा झालेल्या असतील अदर ऑर्गनायझेशनच्या, ज्या की IBPS किंवा TCSने कंडक्ट केलेल्या आहेत, तर त्याचेसुद्धा ॲनालिसिस आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. परीक्षा विमुख 2000+ अतिसंभाव्य मोस्ट IMP जे काही क्वेश्चन आहेत तर त्याचं ॲनालिसिससुद्धा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेतलेलं आहे. मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जो काही व्हिडिओज आहे तुम्ही एक व्हिडिओ 5 वेळा बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅचची व्हॅलिडिटी ही 8 महिने आहे. ओके, आणि इंटरॅक्टिव्ह बोर्डाच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपण तुम्हाला शिकवलेलं आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये या ठिकाणी अध्यापन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज या ठिकाणी लक्षात घ्या की जे काही आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत तर ते इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून विचारण्यात येणार आहे. जरी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमध्ये मेन्शन केलेलं नसलं तरीसुद्धा इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी आपला हा टेक्निकल थोडासा पार्ट असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तर जे काही विषय आहेत जसं की बेसिक अकाउंटिंग आहे, कॉस्टिंग आहे, ओके, इन्कम टॅक्स आहे, तर ते इंग्लिशमधून करणं आपल्याला सोयीस्कर राहणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मित्रांनो जो थिअरी पार्ट आहे, जर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं जे काही ग्रॅज्युएशन आहे हे मराठीमधून झालं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून समजून घ्यायला अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी विशेषत्वाने मी या ठिकाणी सांगतोय की इंग्लिश प्लस मराठी अशा पद्धतीनं आपल्याला
या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. याचं कारण काय आहे मित्रांनो, तर याचं कारण असं आहे की जो काही प्रश्न त्या ठिकाणी पेपर सेट होत असतो, पेपर सेटर जो असतो तो पहिल्यांदा इंग्रजी भाषेमध्येच प्रश्न त्या ठिकाणी सेट करत असतो आणि त्याच्यानंतर त्याचं गुगल ट्रान्सलेशन त्या ठिकाणी मराठीमध्ये केलं जातं, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये टाकला जातो तो प्रश्न आणि ते मराठीमध्ये कन्वर्ट केलं जातं. परंतु याच्यामध्ये धोका काय आहे, तर इंग्लिश प्रश्नाचं त्या ठिकाणी तंतोतंत असं भाषांतरण किंवा जे काही यथार्थ भाषांतरण आहे ते करणं त्या ठिकाणी म्हणजे काही वेळेस कठीण काम असतं आणि त्याच्यामुळे चुकीचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी होत असतं आणि त्याचं जे काही नुकसान आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सहन करावं लागतं. तर हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याच्यामुळं काय आहे की तयारी करत असताना बेसिक टर्म्स तरी आपल्याला इंग्लिशमधून माहिती पाहिजे आणि हे सोपं आहे, अवघड त्याच्यामध्ये काही नाही. आपल्याला काही इंग्लिशमध्ये निबंध लिहायला सांगितलेला नाही आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इंग्लिशसोबतच मराठीचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. सो त्याच्यामुळे इंग्लिश आणि मराठी, एखादा प्रश्न इंग्लिशमध्ये समजला नसेल तर तो मराठीमध्ये बघा आणि एखादा प्रश्न मराठीत समजला नसेल तर तो इंग्लिशमध्ये बघा. आणि म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला हे असंच करावं लागतं जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये असता, बरोबर, जेव्हा तुमच्यासमोर स्क्रीन असते तेव्हा तुम्हाला या माध्यमातूनच त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून तयारी करत असताना जी थिअरी आहे, ज्या लोकांना अडचण येत असेल ते थिअरी अवश्य तुम्ही मराठीमधून वाचा, परंतु जे काही टर्मिनॉलॉजी आहे ते त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. जसं की अकाउंटिंगमध्ये ज्या कन्सेप्ट आहे, ॲसेट्स, लायबिलिटी, बॅलन्स शीट, ओके, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डिप्रिसिएशन, हे आपल्या वेल नोन शब्द आहेत. मग त्याला समजा घसारा, ताळेबंद पत्रक, ठीक आहे, किंवा बँक ताळमेळ पत्रक म्हणायची गरज नाही आहे. म्हणजे मराठीमध्ये तसं बघितलं तर ते अवघड आपल्याला वाटतं. म्हणून म्हणजे सांगायची गोष्ट एवढीच आहे की आपण अभ्यास करत असताना ज्या टर्मिनॉलॉजी आहे तर त्या इंग्लिशमधून त्या ठिकाणी रीड करा आणि थेरीच्या नोट्ससुद्धा मराठीमध्ये सुद्धा आपण या बॅचमध्ये अपलोड करणार आहोत. सेपरेट फोल्डर त्याच्यावर काम चालू आहे. सेपरेट फोल्डर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल, त्याच्याबद्दल काहीही काळजी करण्याचं कारण नाही आहे. तर मित्रांनो, बॅचची फीज अतिशय माफक आहे, 2400 रुपये एवढीच फी आहे. ही अम्ब्रेला बॅच आहे. या बॅचच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल नॉलेजसाठी तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये बेसिक आहे, याच्यामध्ये ॲडव्हान्स आहे, याच्यामध्ये थिअरी आहे, याच्यामध्ये समसुद्धा आहे. यासोबतच याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा दिलेली आहेत आणि मोस्ट IMP क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे, कारण 110 मार्कांचा या ठिकाणी विषय आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा. ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नसेल, प्रवीणकड क्लासेस या नावाचं आपलं ॲप आहे, ते तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन हे नाव सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा ॲपची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. दुसरी बॅच मित्रांनो ती म्हणजे या बॅचमध्ये आपण बाकीचे जे काही नॉन टेक्निकलचे विषय आहे, जसं की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी ग्रामर, हे त्या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी त्या ठिकाणी होती की नॉन टेकचे सुद्धा विषय आम्हाला उपलब्ध करून द्या. तर ही बॅचसुद्धा त्या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये 12 मार्च म्हणजे उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होत आहे. बॅचची फीज अगदी माफक आहे, 2999 रुपये. याच्यामध्ये जे प्रोफेशनल नॉलेज आहे मित्रांनो ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे, जे की आपण ही जी बॅच बघितलेली आहे ती सगळी बॅच याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. आणि रिझनिंग व मराठी ग्रामर याचे लेक्चर्स हे दररोज संध्याकाळी साधारणतः 8:30 वाजता दररोज त्या ठिकाणी लाईव्ह होणार आहेत. ओके, आणि लाईव्हच्या नंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला नंतर उपलब्ध असणार आहेत. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग याच्यासाठी आपल्याला निखिल सर आहेत, निखिल सर हे विषय कव्हर करणार आहेत. लक्ष्मण चौधरी सर मराठी ग्रामर त्या ठिकाणी कव्हर करणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ही संपूर्ण बॅच घ्यायची असेल 150 गुणांसाठीची तर ती उपलब्ध झालेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही बॅच घेतलेली आहे परंतु त्यांना आता या बॅचमध्ये यायचं असेल तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर इथे आपण तुम्हाला या बॅचमध्ये सुद्धा ॲड करून घेऊयात. ठीक आहे, त्याच्यासाठी नॉमिनल चार्जेस काय असतील ते तुम्हाला पे करावे लागतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपली पुस्तकं घ्यायची आहेत तर ते नक्कीच त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स यासाठी आपण हे अपडेटेड त्या ठिकाणी बुक त्या ठिकाणी तयार केलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा प्रोफेशनल नॉलेज हा घटक होता आणि सेम जो काही विषय आहे
तो आपल्याला महाट्रान्सकोला आहे. सो हे पुस्तक मित्रांनो उपलब्ध आहे आणि याच्यासोबतच या ठिकाणी जे काही 2000+ MCQs आहे याच्यावर आधारित, तर हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. फ्युचर बुक सेंटर पुणे हे मुख्य वितरक आहे आणि प्रकाशक सुद्धा आहे. तर तुम्हाला घरपोच पुस्तक जर मिळवायचं असेल तर तुम्ही 9130332055 या नंबरला त्या ठिकाणी व्हॉट्सअप करा आणि तुमचे डिटेल्स त्या ठिकाणी पाठवा. 565 रुपयाला हे बुक तुम्हाला घरपोच मिळून जातील. तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्टवर संपर्क करून याच्या संदर्भात प्रोसेस विचारू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता आपले जे नगर परिषदेचे विद्यार्थी आहेत, तर आज ऑडिटर आणि अकाउंटंट नगर परिषद या पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि एक चांगलं त्या ठिकाणी त्यांना पे स्केल आहे आणि चांगल्या दर्जाची अशी ही नोकरीवर आहेत. हे जसं की आपण बघू शकता अक्षय मांडवे, प्रणिता करवंदे, ज्योती मुंडे, तर यांना ग्रेड A त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बाकीचे म्हणजे असे जवळपास 100+ विद्यार्थी नगर परिषदेमध्ये आपले सिलेक्ट झालेले आहेत. तर तुमचंसुद्धा नाव हे येणाऱ्या त्या ठिकाणी पोस्टरमध्ये झळकावं अशा सदिच्छा तुमच्या सगळ्यांना आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांच्या काही निवडक प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ह्या विद्यार्थ्यांकडूनच स्वतःहून आलेल्या प्रतिक्रिया आहे, त्या आपल्या बुकमध्ये सुद्धा आपण पब्लिश केलेल्या आहेत. तर तुम्ही रिव्ह्यूसुद्धा बघू शकता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे भरभरून असे त्या ठिकाणी रिव्ह्यूज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, महावितरण रिझल्ट्स जो आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत कुणाल संजय सावंत, ज्यांची की ऑल महाराष्ट्र रँक 2 आहे. ठीक आहे. तर त्यांची ही या ठिकाणी अशी प्रतिक्रिया आपल्याला दिसते. तर यांची जी रँक आहे मित्रांनो, ही रँक दुसरी आहे, बरोबर. तर इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मी दुसरी रँक घेऊन परीक्षा पास झालेलो आहे. आणि विशेष म्हणजे कुणालला त्यांचं जे काही जॉईनिंगसुद्धा मिळालेलं आहे, मागच्याच आठवड्यामध्ये जॉईनिंग मिळालेलं आहे आणि त्यांच्या घरापासून हार्डली 25 ते 30 मिनिटाच्या अंतरावर त्यांना हे जॉईनिंग मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या तालुक्यामध्ये आहात, ज्या जिल्ह्यामध्ये आहात, तर तिथे सुद्धा तुम्हाला ही नियुक्ती मिळू शकते. तर एक चांगली पोस्ट या ठिकाणी आहे आणि जवळपास म्हणजे अशा पद्धतीने संधी लवकर येत नाहीत. बऱ्याच वर्षानंतर ही संधी या ठिकाणी महाट्रान्सको लोअर डिव्हिजनल क्लर्क या स्वरूपामध्ये आलेली आहे. तर नक्कीच तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा, या संधीचं सोनं करा आणि तुमचे 100% त्या ठिकाणी अभ्यासासाठी देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अडचणी असल्या तर मी तुमच्या नेहमी सोबतच आहे. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा तुम्ही मोबाईल नंबरला सुद्धा संपर्क करून त्या ठिकाणी मेसेज करून विचारू शकता. तर इथं आपण थांबूयात. परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी तुम्हाला पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.